आज आता सुट्टी घेतली आम्ही आता संभाजीनगरहून अंतरवालीकडं चाललो कारण पुढचे निवेदन आहेत, काही कार्यक्रम आहेत. 7 तारीख म्हणजे 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंतच्या कार्यक्रमाचे पण समाजानं निवेदन केले आहेत त्या संदर्भात. आणि आमच्या काही महत्त्वाच्या बैठका आहेत अंतरवालीत राज्यभरातल्या काही बांधवांच्या त्या संदर्भात. त्यामुळं आणि एक लग्न समारंभाचा सुद्धा घरचा कार्यक्रम आहे, त्यामुळे सुद्धा आज सुट्टी घेतली. अनेक जणांच्या भेटीसुद्धा अंतरवलीच्या 2-4 दिवसात महत्त्वाच्या आहेत राज्यातल्या, त्यामुळे सुट्टी घेणं आवश्यक होतं. आज घेतली. अंतरवालीकडे आता लगेच निघालो. 29 तारखेला समाजाची बैठक आहे, काय नेमकं बैठक असणार, कशा असणार? 29 ऑगस्टचा विषय तो ते खूप लांब आहे. सगळ्या राज्यातला समाज एकत्र येऊन त्या ठिकाणी ठरवलं जाणार आहे की जर सरकार आपल्यावरती अन्याय करणार असलं जाणून बुजून चारही बाजूनी मराठ्यांनाच फक्त घेरायचं, त्यांचं हक्काचं असणारं आरक्षण त्यांना द्यायचं नाही. मराठ्यांचे पोरं काही झालं तरी मोठे नाही झालं पाहिजे, हा जर पण सरकारनं घेतला असला तर आम्हाला नाविलाज 29 तारखेला पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार आहे. उभारायचा की पाडापाडीचा? दोन्हीपैकी एक. कारण परिस्थितीच अशी आमच्यासमोर उभा यांनी केली की ज्या क्षेत्रात आम्हाला जायचं नाही मराठा समाजाला, त्या क्षेत्रात जायची वेळ या दोनही राजकारणी लोकांनी आमच्यावरती आणली. जर सत्ताधारी मराठ्यांना आरक्षणच देणार नसले, नुसती हुलकावणी देणार असले प्रत्येक वेळेस, आज देऊ उद्या देऊ किंवा असं करू तसं करू, त्याच्यात माझ्या समाजाचं भलं होणार नाही आहे. मला माझ्या समाजाच्या बाजूनं बोलावं लागणार आहे. माझ्या समाजाचं हित कशात आहे, माझ्या मराठ्यांचे पोरं कशात मोठे होणार आहेत हे बघावं लागणार आहे. कारण आता ॲडमिशनचे दिवस आहेत, नोकर भरतीचे दिवस आहेत. यावेळेस जर आम्हाला आरक्षण नसेल तर का त्याचा उपयोग काय? सरकार नुसतं देऊ म्हणणार. आताही त्या दिवशी सांगितलं होतं आम्ही की ते व्हॅलिडिटीची तुम्ही 6 महिन्याची मुदत वाढवा. त्यांनी ते 3 ऑप्शनसुद्धा खुले ठेवा. कारण EWS तुम्ही रद्द तुम्ही केलं विनाकारण. एकतर समाजाची मागणीच नव्हती ECBC आरक्षणाची, तुम्ही ECBC दिलं हरकत नाही, त्या व्हॅलिडिटीचा घोळ घालून ठेवला. EWS रद्द केलं. आमचं म्हणणं आहे EWS पण सुरू ठेवा, तुम्ही ECBCसुद्धा सुरू ठेवा. आणि जे कुणबीचे प्रमाणपत्र निघालेत, पोरांचं असं म्हणणं आहे सध्या की व्हॅलिडिटी निघेपर्यंत कुणबीला म्हणजे OBCचा जो पर्याय आहे त्या कुणबीला 6 महिन्याची सरकारनं मुदत वाढ दिलेली नाही, नुसतं ECBCसाठी केलं आहे. असलं करू नका हो. तुम्हाला जे काय करायचं सरकारला स्पष्टपणानं जरा करत जा. बघा, एक करायचं एक तसंच गुंतून ठेवायचं, एक करायचं एक गुंतून ठेवायचं. आता तुम्ही ECBCची व्हॅलिडिटीसाठी 6 महिन्याची मुदत वाढ दिली, मग कुणबी प्रमाणपत्र निघायला वेळ लागतो आहे, ती व्हॅलिडिटी 6 महिन्याची का वाढवत नाहीत तुम्ही? म्हणजे तुम्हाला कोणीकडून तरी विनाकारण मराठाचे पोरं आणि मराठा समाज अडचणीत आणायचं. असलं जीवघेणा खेळ आमच्या विद्यार्थ्यांबरोबर खेळू नका. मी सरकारला विनंती करून सांगतो, असले जीवघेणे खेळ तुम्ही विनाकारण विद्यार्थ्यांशी खेळू नका. नसता तुम्हाला खूप नुकसानाला सामोरं जावं लागणार आहे. पाटील, तुम्ही मागच्या अनेक दिवसांपासून पाडापाडी किंवा सरकारला भोगावं लागेल, साफसफा करेल, या सगळ्या गोष्टी बोलते, पण सरकारकडे लक्ष देणार तुमच्याकडे. चांगली गोष्ट आहे ना. शेवटी भरल्यावर कसं असतं, शेवटी गर्व कोणाचाही शोधून बघा तुम्ही, हजारो वर्षापासून आत्तापर्यंतचा, त्याला शेवटी संपावं लागलं. शेवटी गर्वाला वाढ नसती, गर्वाला कधीच वाढ नसतं, त्याची कधीच गर्वाची चढती पायरी नसती. त्याला शेवटी संपावंच लागतं गर्वाला, आणि ते ऑटोमॅटिक संपतो. आणि ते आता जनतेच्या हातात आहे. बघ, लोकसभेला झालं त्यापेक्षा 5 पट झाल्यावर यांना कळलं आपल्या हातानं आपण उलटे सुलटं सगळा खेळ बिघडून ठेवला. सरकारला गर्व आला असं म्हणायचं तुम्हाला? का नाही म्हणणार? कशाचा गर्व आहे? सत्तेचा, मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा. मराठ्यांवरतीच अन्याय केसेस करून बसले मरणाचे आमच्यावरती विनाकारण. आमच्या अंमलबजावणी सगळे स्वरित देत नाहीत. तुम्ही परत मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत. मराठा आणि कुणबी एकच सिद्ध झालेलं आहे, तरीही तुम्ही मराठ्यांना आरक्षण देत नाहीत. बाकीच्या पोटजाती म्हणून घातल्या, मग मराठ्यांची पोटजात कुणबी म्हणून जात नाही का मधी? म्हणजे मराठ्यांवरती जाणून बुजून अन्याय करायचा आणि उगं इकडं बाहेर येऊन बोंबलत बसायचं. त्या सारथ्यांच्या पोरांच्या मारण्याचे हाल सुरू आहेत. काय उपयोग आहे आम्हाला? तुम्ही ज्या काय सवलती देऊन बसलात, काय कामाच्या आहेत त्या? कोणची सवलत कामाला येते? मुलीचं उच्च शिक्षणाचं काय झालं? तुम्ही सांगितलं ना, सगळ्या क्षेत्रातलं मुलींना मोफत शिक्षण. काय झालं त्याचं? का फीस घेतल्यात? मी पावत्या देतो. कोणत्या सरकारला पावत्या पाहिजेत भरलेल्या? या कालच्या आठवड्यातल्या फीस भरलेल्या पावत्या.
अरे करायचं तर स्पष्ट करायचं शिकार आहे. काय द्यायचं ठरलं ना मुलीला मोफत शिक्षण मराठ्यांसह सगळ्या जाती धर्माच्या तर स्पष्ट देऊन टाकायचं. निकष नाही फिकष नाही. दिलं मुलीला मोफत शिक्षण. अर्धवट गुटून ठेवायचं. त्यांना विनाकारण व्हॅलिडिटीची आट घातली त्यांना पण. बरं त्याच्यात ॲडमिशनला पैसे पण घ्यायला लागले. काय याच्यामुळं तुमच्यावरती सगळ्या समाजाचे लोक नाराज व्हायला लागलेत आणि तुम्ही टाकलेले डाव तुमच्याच नड्यात गुतायला लागले सरकारच्याच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.